सह्याद्री गड क्रमांक 11. हा बघा क्षितिज, आद्या, सुशील, देवेश. अरे बाबा आपले एक प्रकारचे हे माऊली आहेत. यांनी अशी जर मदत केली तर नक्कीच आपला महाराष्ट्र नाही तर आपला इंडिया पण असाच बाहेर देशात पण दिसणार आहे. कसं आपले गड किल्ले होते कसं नाही. तर चला मंडळी, भेटून आमच्याशी बरं वाटलं जरा. तर गायज, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. पूर्ण टीमचे प्रत्येकाचे 60च्या पुढेच किल्ले झाले. 7च्या पुढं. वा, प्रत्येक किल्ल्यावर जाऊन थोडं साफसफाई वगैरे करतो आम्ही. चांगलं आहे. नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील, 0416 आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी, आजचा ब्लॉग पण ह्या विषयावर होणार आहे, कारण की आज आपण जाणार आहे सारसगड. हा गड आहे ना पाली या शहरामध्ये स्थित आहे. कारण की हा गड एवढा भारी आहे ना बघायला, म्हणजे गड चढताना पण चांगला आहे आणि गडाचा व्ह्यू पण चांगला आहे. तर गड क्रमांक आपला असेल 11वा. तर गाईज बघू शकतो तुम्ही, गड क्रमांक 11वा कधी झाला कधी नाही ते मला पण माहीत नाही झालं. तुम्हाला पण कसं वाटेल तसंच वाटेल की कधी झाला तसंच वाटणार आहे. तर मंडळी चला, आज आपण निघणार आहोत 6 जण असतो आपण. मी, भावेश, क्षितिज, आद्या, देवेश, सुशील, असं करून आपण 3 गाड्या असतील आपल्याकडं. तर भरपूर मजा येणार आहे या गाडीमध्ये, म्हणजे गडावर पण. आणि प्लस आज अवधूत नाही आहे, कारण की अवधूतच्या चाचणी आहे, तर कबड्डीमध्ये जाते त्याच्यामुळं. तर मंडळी बघू शकता, भरपूर मजा येणार आहे आणि भरपूर एन्जॉय करणार आहात, कारण की संध्याकाळची आपल्याला पोपटी खायची आहे आणि प्लस आपली पार्टी पण आहे. तर चला मंडळी, जास्त काही टाईम नाही घालवत, कारण की आधीच मला टाईम झाला, कारण की मी उशिरा उठलेलो आहे. मला सुशीलनी देवेशनी फोन केलेला. तर चला आता आपण निघणार आहोत. बघा, आपला सेटअप घेतलेला आहे, हेल्मेट, हँड ग्लोव्ज आणि आपली चावी घेतली गाडीची. तर चला आपल्या पांडाला घेऊन जाऊ आपण मस्तपैकी पालीला. पहिले आपले गणपती बाप्पाचे दर्शन करू, नंतर मग आपल्याला गडाला सुरुवात करू. पहिली सुरुवात ही गणपती बाप्पाकडून होते. तर चला मंडळी, बघा माझ्या पण घरातले देव बघा, म्हणजे किती हसत आहेत सगळेजण. तर चला मंडळी, जाऊ आता आपण यांच्यापासूनच जर्नी स्टार्ट करू. जय माता दी, गणपती बाप्पा मोरया. तर चला. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र झालेलो आहेत आणि आता आम्ही सुशीलच्या घरी आहेत. आणि बघा सगळेजण इथे सगळ्यांच्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत आणि आता इथून आम्ही निघणार आहेत. तर चला मंडळी, असंच बघत राहा, व्हिडिओ स्किप न करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तर चला मंडळी, बाय बाय. आणि आपल्या पाठीमागे अजून गाड्या आलेल्या आहेत 2, आणि माझ्यासोबत भाया आहे आणि देवेशसोबत सुशील आहे आणि तिच्यासोबत आद्या आहे. आता इथंच लाव. चला इथं लाव. पण आहे, आद्या पण आहे. गाय चालली गाडी एक पुढे पण. तर गायज बघू शकता, मी आता ट्रिप मारलेला बघा, 0-0 दिसते किलोमीटर. आता आपल्याला समजणार आहे की किती किलोमीटर जाणार आहे गाडीने, किती नाही ते आता आपल्याला समजेल. तर बघा, आम्ही तर पेट्रोल टाकलेलं आहे, पेट्रोल टाकून आमच्या गाड्या फुल झालेल्या आहेत. तर बघा गायज, हा बघा क्षितिज, आद्या, सुशील, देवेश आणि भावेशला आता मी हे देते, जॅकेट देते. माझ्या जॅकेट आता हिवालेलं आहे पूर्ण. तर चला मंडळी, त्याला आपलं जॅकेट देतो. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण आता 3 गाड्या आपल्या सोडलेल्या आहेत आणि आपण आता नॅशनल हायवेवर आहेत. म्हणजेच कुठं तर मुंबई गोवा नॅशनल हायवे, त्या हायवेवर आपण आहेत. आणि आता आपण अजून दुसऱ्या पेनमध्येच आहेत. तर बघा, आपल्या पुढं आपली मंडळी सगळी जात आहे आणि आपण पण त्यांच्या पाठीपाठी आहेत. तर चला मंडळी, बघत राहा. आणि आता आपण या हायवेवरूनच आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे. आणि बघा, आता आपले पुढे गेलेले आहेत देवेश आणि सुशील. तर सुशीलने तो बावला लावला, एकदम भारी वाटतंय आणि म्हणजे मज्जाच मज्जा. तर चला मंडळी, बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ स्किप न करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण आता या हायवेचा मजा घेऊ.
तर मंडळी अशा प्रकारे आपण आता पालीला पोहोचलेलो आहोत आणि पालीजवळ आता पोहोचलो तर म्हणजे आता इथं थोडा आपण पोटपूजा करायचं असं ठरवलेलं आहे सर्वांनी. तर बघा आता आपण म्हणजे एक्झॅक्टली लोकेशनलाच आहेत. म्हणजे आता आपण इथं जाऊ आणि इथं नाश्ता करत थांबू. तर बघा आपली सगळी मंडळी इथं जमलेली आहे आणि आता जाऊ आता दुकानातच. इथं कुठं दुकान आहे साईडलाच, त्याच हॉटेलमध्ये जायचं आणि जेवायचं म्हणजे नाश्ता करायचा आहे. तर नाश्त्यासाठी पावभाजी आणि वडापाव हे असं काहीतरी मिसल काहीतरी मागवलेलं आहे. तर चला मंडळी आता जाऊ आपण आणि बघूया. पावभाजी तर नसेल मिसल तर खाऊन घेऊ आणि नंतर मग आपल्या जर्नीला स्टार्ट करू. तर आता आलो ना आपण, पहिले सगळेजण बसतील वगैरे आणि नंतर मग सगळ्यांचा नाश्ता येईल. तर बघा मिसल आलेली आहे सगळ्यांना म्हणजे काही मिसल मागवलेली आहे. तर मिसल आली, आम्ही वडापाव मागितला, आम्ही वडापाव खातून. तर चला मंडळी असंच बघत राहा आणि भरपूर मजा येणार आहे. तर आधी पहिले नाश्ता करून घेऊ, नंतर मग पुढं बघू. तर चला बघत राहा. आणि मंडळी आपले सकाळचा जर चहा झाला नाही तर काय मजाच नाही. तर बघूया आपण चहा पिऊन घेऊया पहिले. आणि मंडळी आता अशा प्रकारे आपण आता पोहोचलेलो आहे जो पालीचा बल्लाळेश्वर आहे म्हणजे गणपती बाप्पा, त्याचे आता आपण दर्शन करायला जाणार आहोत. तर चला मंडळी आता आपली मंडळी सगळी पुढे गेली आणि आता आपण थोडं पाठी आलो. तर आपण पहिले बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन करू. गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत भरपूर चांगल्या पद्धतीत. तर चला आता आपण आलोत आणि आता आपण जाऊ मस्त की बाप्पाचं दर्शन करायला. मुलं माझी वाट लागते माहिती काय, चला आपण आता जाऊ दर्शन घेऊ आणि नंतर मग आपल्या ट्रेकला सुरुवात करू चांगल्या प्रकारे. तर चला पहिले इथून एंट्री मारू. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण बाप्पाचं दर्शन करायला चाललो आहोत. पण मेन म्हणजे तेच सीन आहे की कॅमेरा कोणी यूज करायला सांगत नाही त्याच्यामुळं. तरी पण आपण बाप्पाचं लपून जपून म्हणजे असं थोडंफार व्हिडिओ काढलाय ते पण तुमच्यासाठी. तर बघा बाप्पा बघा कसं दिसतं एकदम गोड. आणि नंतर मग आता आपण बाहेर आलो. बाहेरचा मित्र हाय गाय, बघू शकतो तुम्ही. आता आम्ही द्यायला आपल्या गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या ट्रेकला चांगल्या प्रकारे सुरुवात करू आपण. तर बघा आपले सगळे फोटो वगैरे झाले, फोटो वगैरे काढले सगळे. आणि आता Insta 360 मध्ये आपण जरा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला मंडळी बघत राहा. चला म्हणले आपण झालेलं आहे म्हणजे दर्शन वगैरे घेतला आपल्या बल्लाळेश्वर आणि आता आपण जावं मस्त की आपल्या ट्रेकला सुरुवात करू. म्हणजे लय एक्साइटेड. तर बघा मंडळी आपण आलेलो आहेत आता किल्ले सारसगड. आणि हा सारसगड आहे ना तो पालीपासून फक्त 900 मीटरवर फक्त हा किल्ला आहे. तर बघा पालीवरून आम्ही आता आलो, हा सर्कल मारून आम्ही इथे आलो. तर आम्हाला हा बोर्ड दिसला किल्ले सारसगड. तर मंडळी आपण इथूनच ट्रेक चालू करणार आहोत कारण की आता लावल्यात आपण गाड्या पार्किंगला इथं लावल्यात आणि वर गाड्या जात नाही कारण की अजून तरी काम चालूच आहे रस्त्याचा, म्हणून वर गाड्या जात नाही. तर आपल्या इथूनच ट्रेक चालू करायचा आहे. तर मंडळी बघत राहा, भरपूर मजा करणार आहोत आपण आणि गड असा बघणार आहेत ना की तुम्हाला सगळं एक्सप्लेन होणार आहे या गडामध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप नका करू. तर चला मंडळी जर बघत असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मंडळी आता सगळी आपली मंडळी तेथे आहे उपस्थित आणि आता आपण सगळ्यांना घेऊन जाणार आहोत गडावरती. तर चला मंडळी बघत राहा. आणि मंडळी आता बघा अशा प्रकारे आपल्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि आपली मंडळी पूर्णपणे पाठी आहे आणि मीच एकटा पुढं आहे. तर चला मंडळी बघत राहा, असंच भरपूर मजा येणार आहे आणि व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी. तर मित्रांनो अजून हा रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे गाड्या वर जात नाही आणि जर रोडचं काम जर झाला असता तर आपल्या गाड्या नक्कीच वरती गेल्या असत्या, त्या म्हणजे गडाच्या पायथ्यावर तरी गेल्या असत्या. तर बघा इथून पण समोरून गडाचा नकाशा दिसतो म्हणजे नजारा दिसतो आणि ते पण चांगलाच वाटतंय. तर बघा मंडळी. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही गड चढायला सुरुवात केली
पहिल्यांदा चढता चढताना काहीच वाटलं नाही, पण जसं आम्ही पुढं चाललो तसं आम्हाला उतरण सोडून डायरेक्ट चढणच लागलेल्या. तर आम्हाला असं वाटलेलं की गड चढताना कुठलाही कोणताही अडथळा येता कामा नये. तर आम्ही आमचा गड चढायला सुरुवात केली. तर चला मंडळी, असं तर आमच्यासोबत बघत राहा. तर आमच्या पाठी म्हणजे आमची मंडळी होती आणि तेच बघत बघत आम्ही पुढं चाललो. आम्हाला एक वाट दिसली, म्हणजे ती पायवाट होती. त्या पायवाटाच्या आधारे आम्ही वर चढायला सुरुवात केली. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की रस्ता कुठंतरी दुसऱ्याकडेच आहे, पण नंतर आम्ही त्याच रस्त्यातून फिरलो आणि नंतर आम्हाला रस्ता भेटला. म्हणजे तीच पायवाट ती आपल्या पायथ्याजवळून पुढं चाललेली, म्हणजेच आपल्या गडाजवळ झालेली होती. तर चला मंडळी, असंच बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी, आपल्या मोहिमेला सुरुवात करू. तुमचं नाव काय सोनवणीचा. आणि तुमचा? शिंदे सर. ओके. आता कुठं चाललं? सुधागडला. आता सुधागडला जाणार हां आणि तिथून शेजारी अजून एक किल्ला आहे, तो करणार संध्याकाळ. हां बरोबर, लोहगड आहे. 3 किल्ले आज करणार. आमचे आतापर्यंत साधारणतः पूर्ण टीमचे हां प्रत्येकाचे 60च्या पुढेच किल्ले झाले आहेत आता. 7च्या पुढं. वा, प्रत्येक किल्ल्यावर जाऊन थोडं साफसफाई वगैरे करतो आम्ही. चांगलं आहे. असंच पाहिजे हो. काय माहिती आहे, आपली लोकच आहेत ना, लोकच आपली नालायक आहेत पक्क. म्हणजे आपली लोकच करतात ते, प्लास्टिक वगैरे सगळं टाकतात. थोडेफार असतात पण त्याच्यामध्ये हा, थोडं पण असतात. कसं माहिती आहे, जर आपण जर गड न सुधारलं ना, मग कोण सुधारणार आहे. चला, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. असते उतरा. तर बघा मंडळी, म्हणजे नाशिकवरून आलेले होते ते दादाचं. त्यांनी पण म्हणजे भरपूर हे केलं. ते गड आहेत ना, त्याची 60च्या पलीकडे गड बघितले आणि गड बघून पण त्याही आहे ना, म्हणजे साफसफाई जास्त करतात गडावर. तर चला मंडळी, आपण पण जाऊ बघू. चला गड. बघा मंडळी, अशा प्रकारे आपली पूर्ण मंडळी आहे ना जमलेली आहे आणि इथं आता आपण विश्राम करायला बसलोत. म्हणजेच काय, सगळेजण येताना म्हणजे भरपूर दमलेलं, कारण की निश्चित चढणच होती त्याच्यामुळं. आता इथं जरा विश्राम करू, नंतर मग इथून आपण जरा नाश्ता वगैरे खाऊ आणि नंतर मग इथून आपण गडाला सुरुवात करू. तर चला मंडळी, असंच बघत राहा. तर चला मंडळी. पाली या गावाच्या पूर्वेस हा दुर्ग आहे. पायथ्याच्या पाली गावातून हा दुर्ग पाहणे किमान 3 ते 4 तास लागतात. या दुर्गाच्या पूर्वेस 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सुधागड दुर्ग आहे. सुधागड दुर्ग आहे. तसेच धनगड, कोरीगड, तैलबैल, खंडाला घाट, नागफणी, चांबुलपाडा, आंबा नदी असे गरम पाण्याचे कुंड तिथे उपस्थित आहेत. तसेच किल्ल्याच्या पायथ्याला पाली गावात प्रसिद्ध असलेल्या अष्टविनायकातून एक बल्लाळेश्वर बाप्पाची मूर्ती आहे. ते पण तुम्हाला तिथे त्याचं दर्शन घ्यायला मिळतात. तसेच सरसगड उर्फ पगडीचा दुर्ग असे म्हणतात. तसेच उर्फ पगडीचा दुर्ग अशा विविध नावाने ओळखला जाणारा हा दुर्ग गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही जर गडावर चढत असाल तर नक्कीच काहीतरी सहारा असू द्या. काठी निदान तरी तुमचे हात तरी मजबूत असायला पाहिजे. गडावर चढताना आपला पहिले फिटनेस बघा, कारण की आपल्या फिटनेसवरच आपण गड पूर्ण करतो. ज्याला कोणाला म्हणजे काही जरी प्रॉब्लेम असेल तर निदान गड चढू नका.
तर मंडळी अशा प्रकारे आपण चढता चढता आपण पोहोचलेलो आहोत आता प्रवेशद्वाराजवळ आणि आपण बघा महादरवाजा आहे, महादरवाजाजवळ आपण पोहोचलो आणि आता आपण आतमध्ये जाऊ. तर मंडळी असंच बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की जेवढा म्हणजे दुर्गा बघायला एवढा मजा येते ना तेवढा म्हणजे कुठंच नाही. तर बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गायज बघू शकता तुम्ही, हा किल्ल्याचा नकाशा आहे आणि याच्यावरून आपल्याला किल्ला पूर्ण एक्सप्लोर होणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आता हाच नकाशा घेऊन आपण पूर्णपणे किल्ला आहे ना तो एक्सप्लोर करू. तर चला, आपली मंडळी आपल्यासोबत आहे, तर जाऊ आपण आणि किल्ला एक्सप्लोर करू तुमच्यासोबत. तर चला मंडळी, बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर किल्ल्यामध्ये काय काय बघासारखे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर बघा मंडळी, आपल्या महाराजांची शान, आपले निशान म्हणजे भगवा, ज्या भगव्याला आपण रक्तदान केलेलं आहे म्हणजे आपल्या मावल्याही, तोच भगवा आज तिथं फडकलेला दिसतो. तर चला जाऊ आता आपण वर आणि बघू काय 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 नाही, तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला हा व्ह्यू देतो पालीचा. तर बघा गाईज, तर गाईज बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघा किती चांगला आहे आणि तुम्हाला पण भारी वाटेल, कारण की जो पाली शहर आहे ना तो पूर्णपणे यात दिसतोय. तर बघा, तर मी लय एक्सायटेड आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी. आपला पालीचा गणपती पण दिसतोय बल्लाळेश्वर. तर बघा मंडळी, पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पहिले. तर पुढे आलो वरून चालत आणि नंतर मग आपल्याला एक तलाव लागलेला आहे, तो बघा. ह्या तलावाचं पाणी पण म्हणजे चांगलं होतं, पण जरा ओपन एरियामध्ये आहे म्हणून ते पाणी जरा शवाली पकडली याच्यात आणि तो जरा पिण्यायोग्य नाही. पण हा पाणी पियाचंच होता, पण त्याच्यात कचरा आहे त्याच्यामुळे आपण पिऊ शकत नाही, कारण की आपण प्रत्येक गाडावर जाऊ तर पाणी पिऊनच येतो. तर चला, आपण पण इथून पण एक काहीतरी घेऊन जाऊ, आपल्या जो गड किल्ला आहे ना त्या गड किल्ल्याची आपल्याला काहीतरी निशाणी राहील म्हणून आपण इकडून पण एक दगड घेऊन जाऊ, आपल्याला चांगला दगड भेटेल आपल्याला, हीच आपली आशा आहे. तर चला मंडळी, जाऊ आणि पूर्ण गड एक्सप्लोर करू. तर गडावर आल्या आल्या लय बरा वाटतं, कारण की आम्ही अगोदरच खालपर्यंत होतो तेव्हा वाराचा एक कण पण नव्हता, म्हणजे वारा स्पर्श पण नव्हता आमच्या शरीराला. आता किल्ल्यावर आलो ना तेव्हा असा वारा येते ना की म्हणजे असं वाटतं की इथं झोपावं सरेल, कारण की एवढा वारा येते. तर चला मंडळी, बघा हा झाड बघा मस्त मोठा आहे आणि इथे पण म्हणजे असं वाटतं की लय बरं वाटते, कारण की एकदम सावली वाईल आणि निवांत बोलताना कोणचा आवाज नाही, काय नाही, फक्त चिव 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 आवाज येतो पक्ष्यांचा, तेवढंच. तर चला मंडळी, तुम्हाला मी पूर्णपणे गड एक्सप्लोर करणार आहे. व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला. तर मंडळी, आता आपण थोडाफार इथं जरा विश्राम करू, कारण की आपण जेव्हा गड चढलो नंतर मग नॉनस्टॉप आपण डायरेक्ट गडावर बसलो त्याच्यामुळं. तर इथं पण जरासं आपण जरा काय असेल ना आपल्याकडे थोडाफार नाश्ता, तर नाश्ता खाऊन घेऊ आणि नंतर मग आपण गडाला सुरुवात करू, म्हणजे वर जायला. तर चला मंडळी, बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपल्याला म्हणजे एक तलाव भेटलेला आहे. त्या तलावामध्ये ना आपण म्हणजे आता तो पाणी आहे ना पिण्यायोग्यच आहे, तर आपण पाण्याच्या बाटल्या पहिल्या भरून घेऊ आणि नंतर तो आपल्याला पिण्यायोग्य पाणी आपण तो कायमस्वरूपी आपण पाणी सोबत ठेवू. तर चला मंडळी, आता जाऊ. चला, आधी पहिले ते तलाव भेटलेलं आहे त्या तलावामध्ये जाऊ आपण आणि पहिले पाणी घेऊ बाटल्यांमध्ये आणि नंतर मग बघू कसा लागते कसा नाही, पहिले पाण्याची टेस्ट बघायला चाललो. तर चला मंडळी, बघत राहा.
जय शिवराय. तर मंडळी, आताचा जो दुर्ग आहे ना, म्हणजे आताचा जो गड आहे, त्या गडाची आताची जी तटबंदी आहे ती तटबंदी पहिल्याच्या अवस्थेत नाही. कारण की जी पहिल्याची तटबंदी होती ती एकदम भक्कम होती आणि एकदम चांगली होती. ते आत्ताची जी तटबंदी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे. म्हणजे तुम्हाला जी तटबंदी दिसते ती पूर्णपणे ढासळल्याच्या अवस्थेत आहे. तर ती आत्ताच्या काळामध्ये जे भटकंती सह्याद्रीवाले किंवा सह्याद्री प्रतिष्ठानवाले ते आत्तापर्यंत म्हणजे ते गड आहेत ना, ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडून जेवढं होते तेवढं ते करण्याचा प्रयत्न करतात. बाकी एवढंच. बाकी बघा, पूर्णपणे तटबंदी तुम्ही बघू शकता कशी आहे कशी नाही. मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे, फक्त बघून घ्या तुम्ही. तर मंडळी, आपण गडाची थोडीफार वैशिष्ट्य बघूया. गडाचे नाव सारसगड, उंची 4400 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, चढाई श्रेणी मध्यांतर, ठिकाण रायगड जिल्हा महाराष्ट्र भारत, जवळचे गाव पाली सुधागड, डोंगररांग अजिबात नाही, म्हणजे डोंगररांगच आपल्याला गवलेलेच नाही मेन म्हणजे. आणि सध्याची वैशिष्ट्य, जे किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे ते अतिशय खराब आहे, ती सुधारण्याचा प्रयत्न करतात. एवढंच फक्त, बाकी काहीच नाही. बाकी किल्ल्यावर जाणं आणि येणं चांगलं आहे, फक्त काय एवढंच की आपल्या रिक्सवर जाणं आणि आपल्या रिक्सवर येणं. कारण की जे आत्ताची जी परिस्थिती आहे तिथली जे खराब आहे, अजून काय म्हणजे सुधारणा झाली नाही. जेव्हा सुधारणा होतील तेव्हा बघा, अजून सर सह्याद्री प्रतिष्ठानवाले म्हणजे कामाला लागलेले आहेत. म्हणजे ते अजून सर गड सुधारण्याचा प्रयत्न करतात. मी जेणेकरून ज्याला कोणा जायचं असेल तर संडेला फक्त इथे कामं करायला जातात, तर जाऊ शकता. तर चला मंडळी, बघत राहा आपला गड. तर बघा मंडळी, इथं आता महादरवाजा आहे आणि इथं महादरवाजाचं हे काम चालू आहे. कारण की इथून उतरायला जागा नाही, त्याच्यामुळं सह्याद्री प्रतिष्ठानवाले म्हणजे करतात रस्ता इथून. तर बघूया मंडळी, चला आता जाऊ आपण पुढं. आणि मंडळी, तुम्हाला आता हे तर माहीत नसेल काय आहे ना काय नाही, मला माहीत नव्हतं. पण नंतर माहीत झालं की इथून हा पारा देतात. म्हणजे काय, इथून म्हणजे बघतात की इथून दुश्मन दिसतात की नाही. कारण की हा पॉईंट होता जिथून दुश्मन दिसत होते आपल्याला. तर मंडळी, आता आपण आलेला दडी दरवाजा बघायला. तर बघा, हा दडी दरवाजा आहे. म्हणजे इथून पूर्ण दडी दिसते. म्हणजे काय, खाई, हे बघायला आलो. तर बघून घ्या.
बघा मंडळी, अशा प्रकारे आपण गडावर वरती म्हणजे पोचलेलो आहोत. गडावर तर कधीच पोचलेलो, पण आपल्याला जे बुरुज बघायचे होते त्या बुरुज जाऊन आपण पोचलेलो आहोत. आणि आता आपण जाऊ थोडंफार पुढे जाऊ आणि पुढे जाऊन पण बघू. आणि बघा इथं किल्ल्यावर पण म्हणजे गडकिल्ल्यावर पण CCTV लागलेले आहे, जेणेकरून काय हादसा वगैरे होत असेल तर ते पण म्हणजे माहीत होईल सर्वांना. तर चला मंडळी, इथे बघा, इथे पण एक म्हणजे काहीतरी विश्रामघर काहीतरी आहे, तर ते पण म्हणजे बघितलं. त्याची तटबंदी बघा पूर्णपणे ढासळलेली आहे. आणि गडावर आताच काम चालू झालेलं आहे, ते म्हणजे पायऱ्यांचं वगैरे म्हणजे प्रवेशद्वाराजवळ आहे ना, ते म्हणजे यायला जायला पर्यटनांना बरोबर ना म्हणजे सोयीस्कर नाही आहे. म्हणून मग आपले सह्याद्री प्रतिष्ठान किंवा अन्य कोण असतील माहुले आपले जे काम करतात ते अतिउत्तम काम करतात, चांगलं करतात, त्यांचं आपण व्हिडिओ काढलेले आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की गड आहे ना आपलंच आहेत, आपण सुधारावला पाहिजे. तर चला मंडळी बघूया. आता बघा मी तुम्हाला एक दाखवते, इकडं समोर पण असं गडासारखंच आहे बघा. तर बघा मंडळी, आपण आता म्हणजे एक्झॅक्टली पॉईंटला पोचलेलो आहेत. आणि इथे बघा महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवाचं मंदिराला जाऊन आपण म्हणजे शंकर भगवानला भेट देऊ, पाया वगैरे पडू आणि मग आपला प्रवास सुखाचा होईल आज असं. ना नक्की बोलायचं काय तुला? नको बस 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 घे पाणी यार या बोलच नाही, बोलतो ना बाबा. लोकांडे आहे. तर बघा गाईज, आम्हाला यांनी आहे ना म्हणजे खाणं वगैरे दिलं, चांगलं झालं. आणि यांच्याशी भेटून पण जरा बरं वाटलं. तर यांच्याशी पण विचारू, यांच्याशी जरा संवाद करू आपण, कसं गडावर आलं. आणि अरे बाबा तर गाईज बघू शकता, म्हणजे गडावर आहे ना हे चांगलं काम करतात आणि असंच काम करत राहावा. आणि आपले गड किल्ले आहेत ना असंच सुधारावा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला पण दिसलं पाहिजे आपले गड किल्ले कसे होते कसे नाही. हो गाईज, तर गाईज बघू शकता आमचं मेंबर हे बघा, आमचं मेंबर बघा सगळं. तर गाईज बघू शकता, म्हणजे यांनी जर आहे ना म्हणजे असं जर काम केलं ना तर मात्र वाटतं आपली येणारी पिढी असेल ना तर सगळीजणं गड बघायला येतील. आणि गड बघायला या, कारण की आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे ना आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, ते म्हणजे दिसायला पाहिजे. म्हणून हे आपले एक प्रकारचे हे माऊली आहेत, यांनी अशी जर मदत केली तर नक्कीच आपला महाराष्ट्र नाही तर आपला इंडिया पण असाच बाहेर देशात पण दिसणार आहे कसं आपले गड किल्ले होते कसं नाही. तर चला मंडळी, भेटून आमच्याशी बरं वाटलं जरा. तर गाईज, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. धन्यवाद मंडळी. तर मंडळी, आम्ही पण दर्शन घेतला महादेवाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि नंतर मग आम्ही आमच्या व्हिडिओला बाय बाय करत राहिलो. तर मंडळी, व्हिडिओ कसा आहे कसा नाही कमेंट मारा आणि नक्कीच सांगा, कारण की लय मेहनत घेतली आम्ही या व्हिडिओला आणि लय म्हणजेच छान वाटलं म्हणजे गड चढायला. आणि खरंच बोलते की म्हणजे किल्ला हा शब्द वापरू नका, कारण की किल्ला हा शब्द आपला नाही आहे, दुर्गा शब्द वापरा. मी जेव्हा काहीतरी किल्ला शब्द वापरला असेल तर मला माफ करा. आणि असंच आपल्यासोबत आणि सगळ्यांसोबत दुर्गा हा शब्द वापरा. तर चला मंडळी, व्हिडिओ कशी आहे कशी नाही कमेंट मारा आणि सांगा मला, कारण की आपले जे गड आहेत ना ते आपले दिसले पाहिजे आणि दुर्गा आहेत ना ते अतिशय छान पद्धतीने दिसले पाहिजे. असंच मी फक्त तुम्हाला सांगते. आणि असंच हे सह्याद्री प्रतिष्ठान किंवा भटकंती माऊल्या वगैरे आहेत, त्यांनी म्हणजे खूपच चांगले केलेले आहे. त्याने अजूनपर्यंत गड आहेत ना ते अजूनपर्यंत लय म्हणजे तयार केलेले असतील आणि तयार केलेले आहेत.
आणि असंच तुम्ही काम करत राहा. तर चला मंडळी, आणि काय चुका झाली असेल तर मला माफ करा. तर चला, आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अक्षय पाटील 0416. तर चला मंडळी, भेटू नंतर. गड क्रमांक 11 सारसगड.